हाय गाईज, तर मी बनवणार आहे ब्लाऊज. तर मी ब्लाऊजचा माप घेते. आधी उंचीला घेते मी 13 इंच उंची, इथे मार्किंग करून घेते. आणि रुंदीला घेते मी 26 आपण चौथा भाग करूया. चौथा भाग करून आपण साडेसहा आलं आहे. आणि 6.5चे आपण ह्याच्यामध्ये शिलाईसाठी अजून आपल्याला 2 घ्यायचे, 8.5 घ्यायचे. तर मी 8.5 इथे 9 करून घेते. तर इथे मार्किंग करून घेते. इथे आणि आपण इथून पण आधी इथून इथेपर्यंत 9 पर्यंत 9 इंच इथे मार्किंग करून घेते. आणि इथून हे 13 पर्यंत घेतलेलं, इथून हे 13 पर्यंत घेतलेलं होतं, हे सेम जोडून घेते. आणि हा सेम यायला पाहिजे इथून आणि हे जोडून घेते आता. आधी आपण हा एक बॉक्स तयार केला आहे. ह्याच्यामध्ये आपण हे आधी हे प्रकारे बॉक्स बनवून घेतलेला आहे 6. तर आता ह्याच्यामध्ये हे आपण 9 घेतलेले होते ना, 9 इंच. तर 1 2 3 आणि इथे इथून 1 पासून तर इथपर्यंत 6 इंचावरती इथे मार्किंग करून घेऊया. आणि इथून 3 इंचावरती मार्किंग करून आणि इथून जोडायचं सेम 3 आले का सेम 3 पर्यंत हे आणि हे. तर आता मी गळा उतरवणार आहे. पाच 5 इंचावरती इथे मार्किंग करून घेते. हे जोडून घेते आता इथपर्यंत आलं. तर हे जोडून घेते. तर आता हे आर्म होल घेते.
6 आणि हे जोडून घेते आता आपण. हे सारखं जोडून घ्यायचं नाही. आता हे इथून हे 1 इंचावर मार्किंग करते आणि इथून देऊ. तर हे अशी मार्किंग करून घ्यायची आणि इथे पण सेम करायचं. 1 इंचावरती इथे मार्किंग केली आणि मग इथून हे जोडून घ्यायचं असतं. मग हाय आधी कटोरी काढायची. तर हे आपण पट्टी काढणार आहेत ना. तर ही इथून 2.5 इंचावरती मार्किंग करूया आणि हे हे 2.5 इंच आणि हे पण जोडून घेऊया. आणि इथे 1/2 इंच आणि हे थोडंसं असं क्रॉस देऊन करायचं. आता आपण कटोरी काढूया. तर हा माप आहे ना, तर ह्याचे आपण 2 भाग करून घेऊया. दोन भाग केले. तर इथे आता मार्किंग करून घेते. हे आणि इथून अर्धा 1 इंचावर मार्किंग करूया. तर ही आता आपण कटोरी काढूया आणि हे मार्किंग केलेलं ना हे जोडून घेते. हे
मार्किंग करून अशी हे जोडून घ्यायचे असते. मग आपण कटिंग करूया. आधी हे खालचं कटिंग करायचं खालून. तर ह्याचे ना 2 भाग करायचे आहेत ना आपल्याला. तर हे हा पुढचा, हा मागचा आहे आणि हा पुढचा आहे. तर हे आणि हे पण मधून कट करून घेते आधी. हे आणि ही आपण जी पट्टी काढलेली ना ती कटिंग करून. आणि ही कटोरी आता काढून. तर ही कटोरी बनली आता. बाकी अजून तर फक्त बघते. हे कटोरी बनली पाहिजे. तर आपण आता कटोरी काढूया ह्याच्यावरती. हे आता कटोरी आपल्याला हे मधोमध घ्यायचे. इथे मार्किंग करून घेते.
आणि हे इथून आपल्याला घ्यायचे 1.5 इंच आरती मार्किंग करायचे. आधी हे मार्किंग करून घेते त्याच. हे 2.5 ह्याच्यावर मार्किंग करून घ्यायची होती ना. तर आता इथून 1.5 इंचावरती मार्किंग करायची आणि इथून 1 इंचावरती मार्किंग करायची आणि इथून पण 1 इंचावरती आणि हे जोडून घ्यायचे आता आपल्याला. तर आपण हे जोडून घेऊया. हे आणि हा इथून शेप द्यायचा आहे. तर हे पण आता आपण कापून घेऊ.
तर ही आता कटोरी झाली. आता हे इथून 2.5 इंचावरती मार्किंग करायची कटोरीसाठी आणि हे 1.5 इंचावरती आणि हे जोडून घ्यायचे. आणि हे जोडून घेतल्यावरती इथे शिलाई येणार ना. तर ही याप्रमाणे कटोरी बनणार. तर ही अशी कटोरी बनणार आणि त्यांना ही लावायची आहे. मग आपण हे साईडने असे लावून घ्यायची ही कटोरी ब्लाऊजला खाली, म्हणजे ही होऊन जाईल. हाय गाईज, तर आता ब्लाऊज झाले करते इथून. आणि हे ब्लाऊज मी कसलं शिवलं, पॅन्टचं शिवलं. पॅन्ट बनवलेलं आहे ब्लाऊज. तर हे बघू शकता. हे बघा, पॅन्टने शिवलेली ब्लाऊज. तर तू तारा तिथे करू